मित्रांनो, जर तुम्ही आजच्या काळात साधे आणि सोपे बनून राहाल ना, तर कुणीही तुमचा फायदा घेऊन घेईल आणि ही गोष्ट आपण कितीही नाकारली तरी खरी आहे. म्हणून आपल्यालाही गरज आहे थोडंसं चालाक बनायची. आपल्याला हे समजलं पाहिजे की कुणी आपला वापर तर करून घेत नाहीये ना, कारण जो व्यक्ती जितका सरळ आणि साधा असतो ना, तसा तितकाच वापर करून घेतला जातो. बाकी तुम्ही हेही ऐकलं असेल ना, की जंगलात सुद्धा त्या झाडांना खूप लवकर कापलं जातं जे सरळ असतात. म्हणून आपल्याला सुद्धा आता चालाक बनायची गरज आहे. मग चालाक म्हणजे आपल्याला नेमकं बनायचं कसं आहे? तर बघा, मी तुम्हाला एका एक्झाम्पलने सांगते. बघा, MS धोनीला सतत विचारलं जायचं, प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये असेल, कुठेही असेल, की तुम्ही रिटायरमेंट केव्हा घेणार आहात. सगळीकडे सगळ्यांच्या डोक्यात तोच प्रश्न होता, म्हणून तोच प्रश्न MS धोनीला सगळीकडे विचारला जायचा. असंच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये धोनीला विचारलं गेलं की तुम्ही रिटायरमेंट केव्हा घेणार आहात. त्यावेळी धोनीने त्या प्रश्नकर्त्यालाच स्वतःजवळ बसून एक प्रश्न विचारला. धोनीने विचारलं की तुम्हाला माझी मैदानावरची ऍक्टिव्हिटी बघून मी अनफिट वाटतो का? तो प्रश्नकर्ता म्हणाला की नाही. तुम्हाला काय वाटतं, मी 2019च्या वर्ल्ड कप पर्यंत असाच फिट राहू शकेल का? तो प्रश्नकर्ता म्हणाला की हो, नक्कीच राहू शकाल. मग MS धोनी म्हणाले की मग तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. बघा, याला म्हणतात चालाकीने बोलणं. कदाचित तिथे धोनीच्या ऐवजी कोणता ॲव्हरेज माइंडसेटवाला दुसरा क्रिकेटर असता तर त्याने असं उत्तर दिलं नसतं. कदाचित तो चिडला असता की पुन्हा पुन्हा मला का तेच विचारलं जातंय, किंवा मी इंटरेस्टेड नाहीये या प्रश्नाचं उत्तर देण्यात, असं काही बोलला असता आणि त्याचा परिणाम कुठेतरी त्याच्या इमेजवर झाला असता. त्याची स्वतःचीच इमेज खराब झाली असती. पण धोनीने कमी वेळातच योग्य विचार करून असं उत्तर दिलं की त्यानंतर तसा प्रश्न विचारायची कोणाची हिंमतच होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच प्रकारचे चालाकीचे 3 नियम सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही चालाकीने समोरच्याला उत्तर देऊ शकाल, चालाकीने वागू शकाल आणि चालाकीने स्वतःचा फायदा सुद्धा करू शकाल. चला तर मग सुरू करूया. 48 लॉज ऑफ पॉवर असं एक फेमस बुक आहे, त्यात सुद्धा या ट्रिक्स दिलेल्या आहेत. नंबर 1, समोरच्याला जर एखादा पॉइंट पटवून द्यायचा असेल तर त्यासाठी त्याच्याशी भांडण करू नका. कृतीतून त्याला दाखवून द्या की तुम्ही कसे बरोबर आहात. म्युसियानसने एकदा त्याच्या इंजिनियरला ऑर्डर दिली की आपल्याला एका शहरावर कब्जा करायचा आहे आणि कब्जा करण्यासाठी तू मोठ्या मोठ्या शिप्स आणि बोट्स बनव आणि त्यांना तिकडे पाठव. त्या इंजिनियरने थोडी रिसर्च केली आणि त्यानंतर त्याला असं समजलं की मोठ्या शिप्सपेक्षा जर तिथे लहान शिप्स पाठवल्या, लहान जहाजं पाठवली तर आपला जास्त फायदा होणार आहे. आणि लगेचच तो त्याच्या कमांडरकडे गेला आणि त्याला सांगायला लागला की आपण मोठ्या शिप्सच्या जागी लहान शिप्स पाठवल्या पाहिजेत, तेव्हा आपल्याला जास्त फायदा होईल. कमांडर त्याला म्हणाला की तुला माझी ऑर्डर समजत नाही का? मी तुला काय सांगितलं, तिथे मोठ्या शिप्स पाठव. मग तू कशाला सांगतोय की लहान शिप्सने फायदा होईल? तुला माझ्यापेक्षा जास्त कळतं का? यावर इंजिनियरने शांत बसण्याऐवजी तो त्याच्या कमांडर बरोबर भांडण करायला लागला. यावर तो इंजिनियर त्याच्या कमांडरला समजवण्यामागे लागला. तो कमांडरला म्हणाला की नाही, आपला फायदा लहान शिप्स पाठवण्यातच आहे. पण कमांडरला मात्र त्याचं ऐकून घ्यायचं नव्हतं. त्या कमांडरला यावर खूप राग आला. त्यामुळे त्या दोघांची तिथे बरीच बोलाबोली सुद्धा झाली आणि कमांडरला ते सहन झालं नाही. त्याला वाटलं की हा माझी ऑर्डर मानत नाहीये आणि ऑर्डर न मानल्यामुळे त्याने त्या इंजिनियरला मृत्यूची सजा देऊन टाकली आणि पाठवला तर मोठ्या शिप्सच. आणि ते त्या कमांडरला काहीतरी नंतर समजलं असेल की तिथे छोट्या शिप्स पाठवूनच फायदा होता. पण नंतर काय उपयोग ना? पण इथे चूक त्या इंजिनियरचीच होती. त्याला माहिती होतं की आपला कमांडर नाही समजून घेणार, तरी तो त्या कमांडरला समजवण्यामागे लागून गेला आणि त्याला अशी शिक्षा मिळाली. याऐवजी त्याने प्रूव्ह करायला पाहिजे होतं. त्याने आधी मोठ्या शिप्स पाठवायला पाहिजे होत्या, मग त्याने काहीच फायदा झाला नसता. मग कमांडरने त्या इंजिनियरचं ऐकून तिथे लहान शिप्स पाठवल्या असत्या आणि या गोष्टीची त्या इंजिनियरला शाबाशी सुद्धा मिळाली असती, काही मोठे गिफ्ट सुद्धा मिळाले असते. पण तो चुकला. तो त्या कमांडरशी वाद घालायला लागला आणि यामुळे तो बरोबर असताना सुद्धा त्याला शिक्षा मिळाली. बघा, आपण सुद्धा ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की विनाकारण भांडण करून, फालतूची भांडण करून आपल्याला काहीही मिळत नाही. आपण समोरच्याला कितीही ट्राय केलं ना, माझंच बरोबर आहे, मी कसा बरोबर आहे, माझा पॉईंट असा आहे, मी हे यामुळे केलंय, तरी समोरचा त्याची एक गोष्ट पकडून बसलेला असतो आणि तो सुद्धा त्यावर ठाम असतो. म्हणून अशा लोकांना समजवण्याचा कधीच प्रयत्न करू नका जे तुम्हाला समजूनच घेणार नसतील. त्यापेक्षा तुमच्या ॲक्शन्सकडे, तुमच्या कृतीकडे लक्ष द्या. तुमचं काम करत राहा आणि तुमच्या कृतीतून त्यांना दाखवून द्या की तुम्ही कसे बरोबर आहात. म्हणून चालाक लोक कधीही कोणत्याही गोष्टीवर लगेचच वाद घालत नाहीत, कारण त्यांना कुणाशी दुश्मनीही करायची नसते. ते त्यांचं काम करतात आणि कामातून, त्यांच्या कृतीतून दाखवून देतात की ते कसे बेस्ट आहेत, ते कसे बरोबर आहेत. नंबर 2, असं काहीतरी करा की लोक तुमच्यावर डिपेंड झाली पाहिजेत. तुम्ही म्हणाल की हे काय सांगतेय तू, लोक माझ्यावर डिपेंड झाली पाहिजेत? पण हे तर चुकीचं आहे ना. बघा, यात काहीही चुकीचं नाहीये. कुणी तुमच्यावर प्रेम करत असेल, कुणी तुमचे कलिग्स असतील,
कुणीही असेल, तुम्ही असं स्वतःला बनवा की ते तुमच्यावर कुठेतरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी डिपेंड असले पाहिजे. जेव्हा आपली कुणाला गरज असते ना, तेव्हा ते कधीही आपल्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा ते कधीही आपल्यासोबत काही चुकीचं करण्याचा विचार करत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कधीही आपल्याला अव्हॉइड सुद्धा करत नाहीत. एका राजाने एकदा एका भविष्य सांगणाऱ्यालाच विचारलं की मला तुझं भविष्य जाणून घ्यायचंय. तू सगळ्यांचं भविष्य सांगतोस ना, मग तुझं भविष्य सांग बरं. बघ मी तुझं भविष्य कसं बदलवून टाकतो ते. राजाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. राजा त्याला म्हणाला की मला सांग तुझा मृत्यू केव्हा होणार आहे. मी पण बघतो तुझा मृत्यू खरंच तेव्हाच होतो की आताच होतो ते. तो भविष्य सांगणारा म्हणाला की महाराज, माझा मृत्यू तुमच्या मरणाच्या 3 दिवसाआधी होणार आहे. हेच मला माझ्या हाताच्या रेषांवरून दिसतंय. हे ज्यावेळी त्या राजाने ऐकलं, तो राजा चकित झाला. कारण त्या राजाला त्या भविष्यकर्त्याला मारायचं होतं. काय माहिती का, पण मारायचं होतं. आणि ही गोष्ट कुठेतरी त्या भविष्य सांगणाऱ्याला माहिती होती. म्हणून तो राजाला म्हणाला की माझा मृत्यू तुमच्या मरणाच्या 3 दिवसाआधी होणार आहे. राजाला वाटलं की हा मेल्यानंतर 3 दिवसात माझा मृत्यू लगेच होईल. नाही 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 नाही, याची काळजी घेतली पाहिजे, याला काही झालं नाही पाहिजे. राजालाही वाटत होतं कुठेतरी की हा खोटंही बोलत असेल, पण राजाला वाटलं रिस्क कशाला घ्यायची ना. म्हणून राजाने त्याला दंड देण्याऐवजी त्याला काही भेट वस्तू दिल्या. आजूबाजूच्या सैनिकांना त्याची काळजी घ्यायला सांगितली. त्याला थोडंही काहीतरी झालं की लगेचच त्याच्यावर उपचार केले जातील असा आदेश दिला. आणि त्या भविष्य सांगणाऱ्याला हे सुद्धा सांगितलं की तुला काहीही लागलं ना, मला येऊन सांग, मी तुला सगळं पुरवेल. म्हणजे अशा पद्धतीच्या चालाकीने त्या ॲस्ट्रॉलॉजरने राजालाच त्याच्यावर डिपेंड करून घेतलं. आणि या प्रकारे तो भविष्य सांगणारा बऱ्याच वर्षांपर्यंत राजापासून वाचत राहिला. म्हणूनच असं काहीतरी करा की लोकांनीही तुमच्यावर डिपेंड असलं पाहिजे. बघा, ही गोष्ट ऐकायला थोडी कटू वाटेल, पण ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. कशा प्रकारे दुसऱ्यांना डिपेंड ठेवायचंय हे तुम्हाला माहिती आहे. तुमच्या सिच्युएशन वेगळ्या आहेत, त्यानुसार तुम्ही तुमच्या कृती करा. पण जर तुम्हाला चालाक बनायचंय ना, तर हा नियम विसरू नका. पुढचा पॉइंट, सगळी कामं सगळ्या गोष्टी तुम्हीच करू नका, पण क्रेडिट मात्र तुम्ही घ्या. म्हणजे काय, आपण बऱ्याचदा काय करतो ना, आपण बऱ्याच जणांसाठी बरंचसं काम करतो. कुणी आपल्याला हे सांगितलं आपण करून टाकतो, ते सांगितलं करून टाकतो, पण आपण कधीही क्रेडिट घेत नाही. आपल्याला वाटतं की काय हरकत आहे ना, पण नाही. जर आपण केलंय तर आपण क्रेडिट घेतलंच पाहिजे. यात चुकीचं काहीच नाहीये आणि यात स्वार्थ सुद्धा नाहीये. थॉमस एडिसन, बघा थॉमस एडिसन आपल्या सगळ्यांना माहितीये, त्यांनी लाईटचं इन्व्हेन्शन केलंय. पण तुम्हाला माहितीये, थॉमस एडिसन सायंटिस्ट बरोबर एक मोठे बिझनेसमॅन सुद्धा होते. आणि आपल्याला असंच सांगितलं गेलंय किंवा आपण असंच ऐकत आलोय ना की त्यांनीच लाईटाचं पहिलं इन्व्हेन्शन केलंय, पण असं नाहीये. एक ब्रिटिश इन्व्हेस्टर होते जोसेफ स्वॅन, यांनी थॉमस एडिसनच्या आधी इन्व्हेन्शन केलं होतं बल्बचं. आणि इंग्लंडच्या एका शहरामध्ये लोक त्यांचे लाईट बल्ब्स यूज सुद्धा करायला लागले होते. पण इथे एक गोष्ट होती, त्यांचे जे लाईट बल्ब्स होते ना, ते फक्त 13.5 तास काहीतरी चालायचे. थॉमस एडिसनने फक्त त्या बल्ब्समध्ये काहीतरी चेंजेस केले, ज्यामुळे ते दीर्घ काळापर्यंत चालायला लागले. जवळजवळ 1100 ते 1200 तासापर्यंत चालायला लागले. म्हणजे मेहनत तर दोघांची म्हटली जाईल ना, पण तरी सुद्धा लाईट बल्बच्या इन्व्हेन्शनचं पूर्ण क्रेडिट थॉमस एडिसनलाच दिलं जातं. थॉमस एडिसनची फक्त ही एक स्टोरी नाहीये, अजून एक अशी कोणती तरी स्टोरी आहे ज्यामध्ये त्यांनी दुसऱ्यांच्या टॅलेंटचा वापर त्यांच्या स्वतःसाठी केलाय. त्यांच्या इथे बरेचसे सायंटिस्ट काम करत असतील. त्यांच्यातले एक सायंटिस्ट होते निकोला टेस्ला. थॉमस एडिसनने एका जनरेटरचं इन्व्हेन्शन केलं होतं, पण ते व्यवस्थित काम करत नव्हतं. म्हणून असं सांगितलं जातं की थॉमस एडिसनने निकोला टेस्ला याला एक ऑफर दिली की तू माझं जनरेटरचं काम करून टाक, त्यांना व्यवस्थित चालू करून दे, आणि जर तू हे केलंस ना तर मी तुला भरपूर पैसे देईन. आणि टेस्लाने भरपूर मेहनत करून भरपूर दिवसांनंतर त्या इन्व्हेन्शनला बरोबर सुद्धा केलं. ते जनरेटर व्यवस्थित चालायला लागले. त्यानंतर थॉमस एडिसनने टेस्लाला काही ठरलेले पैसे दिले आणि कंपनीत प्रमोशन सुद्धा देऊन टाकलं. पण ते जे क्रेडिट होतं ना, ते स्वतःने घेतलं. आता ही स्टोरी तुम्हाला सांगण्यामागचं कारण हे आहे की आपण सुद्धा स्मार्ट वर्क केलं पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टीत आपण मास्टर आहोत ना, त्या गोष्टी आपण स्वतः करायच्या. आणि जर आपल्याला त्या गोष्टींमध्ये काही मदत घ्यायची असेल तर आपण ती दुसऱ्याला करायला सांगायची. बघा, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आपण एकटंच सगळं काही नाही करू शकत. प्रत्येक व्यक्तीकडे एखादी स्किल असते आणि त्याला त्या स्किलसाठी भरपूर अजून छोटे छोटे वेगवेगळे कामं करायला लागतात. मग सगळीच कामं जर तोच करत बसला तर तो त्याची एक स्किल कसं काय डेव्हलप करून त्यात पुढे जाऊ शकतो. यासाठी आपल्याला काही जणांची मदत घ्यावीच लागते आणि ती आपण घेतलीच पाहिजे. जसं एखादं छोटंसं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपली आई सुद्धा स्वयंपाकघरात ज्यावेळी काम करते त्यावेळी आपल्याला काहीतरी मदत करायला लावते ना. भाजी चिरायची असेल, पाणी द्यायची असेल, बाहेरून भाजी आणून द्यायची असेल, काहीतरी मदत आपण करतो. बऱ्याचदा आपण सगळी मदत करतो आणि आई फक्त
स्वयंपाक करते, पण सगळं क्रेडिट कुणाला मिळतं? आपल्या आईला. अगदी त्याचप्रमाणे आपण ही छोटीशी घरातली गोष्ट आपल्या मोठ्या मोठ्या कृतींवर अप्लाय केली पाहिजे. म्हणून असे लोक शोधा जे तुमच्यासाठी काम करतील, जे तुम्हाला मदत करतील. आणि तुमच्या डोक्यातून आयडिया आली आहे म्हणजे त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या फील्डमध्ये, त्या कृतीमध्ये लवकरात लवकर पुढे जाऊ शकाल. आणि बघा, चुकीचं समजू नका. इथे आपण कुणाही बरोबर काही चुकीचं करत नाहीये. आपण त्यांना त्यांच्या कामाचे पैसे देतोय, त्यांच्या कामाचा मोबदला देतोय. यात आपली काय चूक आहे? आपण फक्त चालाकीने काहीतरी करतोय जे गरजेचं आहे. म्हणून जे कामं दुसरे तुमच्यासाठी करू शकतील असे कामं दुसऱ्यांना द्या, जर तुमच्याकडे जास्त काहीतरी करायला असेल तर. तर मित्रांनो, हे होते चालाकीचे काही नियम ज्याला प्रत्येक वाईज आणि सक्सेसफुल व्यक्ती फॉलो करतो. तुम्ही सुद्धा यांना समजून घ्या आणि फॉलो करा. आणि जर तुमच्याकडेही असा एखादा पॉइंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा.